स्वागत। थेट जाऊयात विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सध्या शिंदे गट आणि भाजप सरकारकडून आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे। काल देखील याच दरम्यान अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी असाच गदारोळ झालेला होता। आज अधिवेशनाचं सूप वाजणार आहे। अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि तत्पूर्वी विरोधक नव्हे तर शिंदे गट आणि भाजपकडून ही घोषणाबाजी सुरू आहे। शिंदे गटाकडून ही घोषणाबाजी। आमदार पुन्हा एकदा विधान भवनाच्या पायऱ्यांवरती जमलेले आहेत। अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी रोजच आपण पाहतोय ही घोषणाबाजी एकमेकांविरोधात। शिंदे गट भाजप हे ठाकरे गटाविरोधात घोषणाबाजी करतायत, तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेस या आमदारांकडून सुद्धा शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी सुरू आहे। रोजच्या रोज हे दृश्य आपण पाहतोय। काल तर आमदार एकमेकांमध्ये भिडले होते। याच घोषणाबाजीवरून राग मनात धरून सत्ताधारी आणि विरोधक आमदार हे एकमेकात भिडले होते, एकमेकांच्या अंगावरती धावून गेले होते। आज पुन्हा एकदा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन। काल याच ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक आमदार आमने सामने आले होते, त्यांच्यात धक्काबुक्की झाली होती। शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार हे आमने सामने आले होते आणि आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून आज आंदोलन सुरू आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती कामकाज सुरू होण्यापूर्वी। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत। विनोद, आज पुन्हा एकदा घोषणाबाजी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आणि तेही सत्ताधाऱ्यांकडून, काय म्हणणं आहे त्यांचं? आवाज नेत आहे। विनोद, आवाज पोहोचतोय। सत्ताधाऱ्यांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुरू असलेलं आंदोलन, कोण कोण आहे तिथे? काल ज्याप्रमाणे सत्ताधारी आणि शिंदे गटांचं आंदोलन झालं, त्या हाणामारीनंतर पुन्हा आजही आक्रमकतेने सत्ताधारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आंदोलनकर्ते जे आहेत ते कालचीच नारे या ठिकाणी देत आहेत की काल ज्याप्रमाणे सिल्वर ओक आणि मातोश्री बाबत जे काही उद्गार केलं होतं तशाच प्रकारचं आंदोलन आजही सुरू आहेत आणि यामुळे आणखीनही आज वाद वाढण्याची शक्यता आहे। परंतु साधारणतः आज जे सत्ताधाऱ्यांचं आंदोलन आहे ते लवकर सुरू केलं आहे, जेणेकरून विरोधकांच्या आंदोलनाच्या आधी तो संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू आहे। शिंदे गटांचे या ठिकाणी आमदार आहेत। शिंदे गटांचे आमदारांनी पुढाकार घेऊन मातोश्री आणि सिल्वर ओकवर टार्गेट केला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की काल ज्याप्रमाणे शिंदे गटांच्या आमदारांनी हाणामारी केली, तेच आमदार अजूनही पुढाकार घेऊन या ठिकाणी आंदोलन करत आहे। महत्त्वाची गोष्ट आहे की आदित्य ठाकरे यांना खच्चरवर बसून निषेध करत आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारची जी सरकार चालली होती त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार त्याची चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की आता मात्र शिंदे गट म्हणजे शिवसेनेमधली फूट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि शिंदे गट वर्सेस उद्धव ठाकरे गट असे दोन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गट पाहायला मिळतात आणि आक्रमकता अजूनही कायम आहेत। शिंदे गटाकडून आक्रमकतेनं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जात आहे, कारण आपल्याला माहीत आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून वारंवार गद्दाराची जी उपमा या गटाला देण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर आता ते गद्दार आहोत आम्ही आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून हे शिंदे गटांचे जे आमदार आहेत ते करत आहेत। विनोद, आणि आज सत्ताधाऱ्यांचा रोख हा थेट आदित्य ठाकरे यांच्यावरती दिसतोय। हातामध्ये भला मोठा बॅनर घेतलेला आहे। काय सत्ताधारी यांचा रोख आहे आदित्य ठाकरेंवरती? घोषणाबाजी तर सुरूच आहे, मात्र आदित्य ठाकरेंसंदर्भात काहीतरी मजकूर या बॅनरवरती छापण्यात आलाय, तो काय आहे?
नक्की आदित्य ठाकरे यांच्याविषयी जे आज विशेष करून त्याला टार्गेट करण्याचं काम केलं, कारण आदित्य ठाकरे ठिकठिकाणी सभा घेऊन जे बंडखोर आमदार आहेत त्यांना टार्गेट करण्याचं काम करत होते आणि त्या आदित्य ठाकरे यांच्या सभाला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहत असल्यामुळे अशा प्रकारचं टार्गेट एकनाथ शिंदे यांचं गट जे आहे ते करत आहे। आदित्य ठाकरे यांना खुर्चीवर बसवून महाविकास आघाडी चौकशी व्हावी आणि त्यामध्ये काही जे वेगळे मजकूर लिहिण्यात आले ते महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज, एकीकडे महाविकास आघाडी एकीकडे हिंदुत्व असं त्या पोस्टरवर लिहिलं आहे। युवराजां आणि त्यामध्ये खास करून शब्द लिहिला, युवराजांची कायमच दिशा चुकली असा या ठिकाणी मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे। पुन्हा मी एकदा ते मजकूर वाचून दाखवतो। महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज, एकीकडे हिंदुत्व एकीकडे महाविकास आघाडी, घोड्यावर बसून त्यांचा निषेध केला जात आहे आणि युवराजांची कायमच दिशा चुकली, ती दिशा योग्यरीत्या नसल्याचं त्या ठिकाणी बोललं आहे। आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी 3 पक्षाचं सरकार या ठिकाणी राज्यामध्ये पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं या एक समीकरण या ठिकाणी होतं, परंतु अचानक शिवसेनेतल्या काही लोकांनी बंडखोरी केली असल्यामुळे हे सरकार पडलं आणि आता मात्र शिंदे आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात कमर कसून सभागृहामध्ये त्यांचा विरोध करत आहे, सभागृहांच्या बाहेर सुद्धा विरोध करण्याचं काम करत आहे। बरं विनोद, या पायऱ्यांवरती असलेल्या आमदारांशी आपण आता बोलू शकतोय का? आपण प्रयत्न करूया याबाबत, कारण जे आमदार आहेत ते आपापले आंदोलनामध्ये व्यस्त आहेत आणि आंदोलन करत असताना काल ज्याप्रमाणे हाणामारी झाली त्याच्यानंतर मात्र सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। सुरक्षा व्यवस्थेची जी संख्या आहे आणि सुरक्षा रक्षकांची संख्या आहे ती मात्र या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। कारण आपण बघू शकता त्या बाजूने आणि या बाजूने आमदारांजवळ जाता येणार नाही, आमदारांपासून दूर अशी एक राहता येईल याची काळजी यावेळेस सुरक्षा रक्षकांनी केली। कारण काल हाणामारी झाल्यानंतर एक गोंधळ उडाला होता आणि त्या गोंधळ उडाल्यानंतर ही गोष्ट मात्र सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचं त्या ठिकाणी आमदारांना प्रोटेक्शन मिळावं आणि इतर पक्षांचे आमदार या ठिकाणी येणार नाही याची काळजी घेण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे आणि तशा प्रकारचं नियोजनही या ठिकाणी करण्यात आलं आहे। त्यामुळे आमदारांशी सध्या बोललं तर कठीण आहे, कारण जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत सुरक्षा रक्षकाला पार करून त्या ठिकाणी जाणं हे या विधिमंडळाच्या जे नियम आहेत त्याचं उल्लंघन केलं जाईल असं बोललं जातं आहे। त्यामुळे सध्या जे आहेत ते आमदार मात्र आपल्या नारेबाजीमध्येच व्यस्त आहेत, त्यामुळे नारेबाजी संपल्यानंतर त्यांचं आंदोलन संपल्यानंतर आपल्याला त्यांच्याशी बातचीत करता येईल। बरं विनोद, आदित्य ठाकरे हे विधान भवनामध्ये आलेत का, किंवा मग ठाकरे गटातले कोणी आमदार त्यांची प्रतिक्रिया यावरती जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे? नक्की ठाकरे गटांचे आमदार अनेक आले आहेत आणि आदित्य ठाकरे मात्र या ठिकाणी आले नाहीत आणि आदित्य ठाकरे काही वेळामध्येच या विधानभवनमध्ये दाखल होतील, परंतु ठाकरे गटांचे काही आमदार आतमध्ये आले आहेत आणि ते निवांत गेले आहे। एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की काल ज्याप्रमाणे हाणामारी झाली होती त्यानंतर मात्र सुरक्षा रक्षकांची ही मोठी काळजी घेण्याचं काम करत आहे। प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी योग्यतेरित्या आतमध्ये जाण्याचा कारण जे ठिकाणी आंदोलन सुरू आहे तर त्या ठिकाणी कोणतेही इतर व्यक्ती किंवा इतर जे आमदार आहेत ते जाता कामा नये याची काळजी सुरक्षा रक्षकांकडून घेतली जात आहे। त्यामुळे काही क्षणामध्येच आदित्य ठाकरे हे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर मात्र काय नेमकं त्यांचं नेतृत्व आहे ते पाहायला मिळतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आले आहेत, आपण बघू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या ठिकाणी पोहोचले आहे आणि पोचल्यानंतर कालही त्यांनी ज्याप्रमाणे आपल्या गटाचे जे आमदार आहेत त्यांचं त्या ठिकाणी पोस्टर वाचलं आहे। एकनाथ शिंदे आपल्या बाजूने जात आहे, कालही ज्याप्रमाणे पोस्टर वाचले आणि त्यांना त्याचा मजकूर वाचला आणि त्यानंतर आपली काही प्रतिक्रिया देता निघून गेले। असं वाटतं की त्या मजकुराला एकनाथ शिंदे यांचं समर्थन आहे, पाठिंबा आहे। त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की जे आंदोलन करत आहे शिंदे गटांचे कार्यकर्ते नेते ते कशा प्रकारे करत आहेत, अशा प्रकारचे शिंदे
एकनाथ शिंदे यांना हवं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलन करत आहे। कारण काल ज्याप्रमाणे जो घटना घडली आहे त्याच्यानंतर मात्र ही प्रथा किंवा आज आंदोलनाची ही जी दिशा आहे ती बदलली असती, परंतु आजही तशाच प्रकारचं आंदोलन या ठिकाणी शिंदे गटाच्याकडून आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदाराकडून करण्यात येत आहे। याचाच अर्थ असा आहे की शिंदे गटाचं आणि एकनाथ शिंदे यांचं या आंदोलनाला पाठिंबा आहे, त्यामुळे हे आंदोलन आणखी तसंच सुरू असणार आहे। बरं विनोद, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि हा दिवस आता कोणकोणत्या मुद्द्यांनी गाजण्याची शक्यता? आज शेवटचा दिवस आहे तर यामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे आहेत। ते महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की सभागृहामध्ये विरोधकांचाही हाच आक्रोश आहे की शेतकऱ्यांची जी मदत जाहीर केली आहे ती तारीख अजून या ठिकाणी निश्चित केली नाही आहे आणि ती तारीख निश्चित करावं अशी या ठिकाणी मागणी केली जात आहे। 7,500 TET चे जे शिक्षक होते ते शिक्षक या ठिकाणी त्यांचे पगार बंद करण्यात आला आहे, तो मुद्दा या ठिकाणी आहे। आणि काल ज्याप्रमाणे 2 नेते ज्यामध्ये हाणामारी झाली त्यामध्ये अमोल मिटकरी आणि रोहित पवार हे 2 महत्त्वाचे नेते हे या ठिकाणी जात आहे आणि त्याच्याच माध्यमातून काल ज्याप्रमाणे हा विषय झाला आणि आज तो आपल्यासोबत अमोल एक मिनिट आजही तशाच प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं, परंतु शांततेने रोहित पवार आणि अमोल मिटकरी या ठिकाणी निघून गेले। काल जशा प्रकारे ही आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी सुरू असलेली विधान भवनाच्या पायऱ्यांवरती काल देखील हाच आमदारांमधला गदारोळ आपण याचवेळी पाहिलेला होता याच ठिकाणी। आणि आज पुन्हा एकदा सत्ताधारी आमदार हे विधान भवनाच्या पायऱ्यावरती उभे आहेत आणि आज त्यांचा रोख पूर्णपणे आदित्य ठाकरे यांच्यावरती आणि त्याच संदर्भातला हा मोठा बॅनर घेऊन हे शिंदे गटातले आमदार उभे आहेत विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आणि घोषणाबाजी करतायत ठाकरे गटाविरोधात। नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत, त्याचसोबत इतर आमदार सुद्धा पोहोचतायत। थोड्याच वेळात विधिमंडळाच्या कामकाजाला अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल। आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आज या दिवसात काय काय घडतं हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच ज्यावेळेला 11 वाजता कामकाज सुरू होईल। एक एक करून आमदार पोहोचायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। तत्पूर्वी कालप्रमाणे किंवा नेहमीप्रमाणे आज देखील सत्ताधाऱ्यांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उभे राहून हे आंदोलन आणि घोषणाबाजी केली जाते। आज आदित्य ठाकरे यांना उद्देशून हा भला मोठा बॅनर या शिंदे गटातल्या आमदारांच्या हातामध्ये आहे आणि त्यावरती हा सगळा मजकूर छापण्यात आलाय आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका करत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। इथे पुन्हा एकदा शिंदे गटातले आमदार जमलेले आहेत। काल देखील हे आमदार याच ठिकाणी होते। सत्ताधारी आणि विरोधक आमदार हे काल आमने सामने आले होते आणि त्यांच्यात हमरीतुमरी आणि धक्काबुक्की झालेली होती। आज मात्र सुरक्षा व्यवस्था इथे वाढवण्यात आलेली आहे कालसारखा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आणि आज आत्ता शिंदे गटातले आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उभे असलेले दिसतायत। अजूनही आदित्य ठाकरे हे काही विधान भवनामध्ये पोहोचलेले नाहीयेत, ते देखील पोहोचतील थोड्याच वेळात। ठाकरे गटातले आमदार हे देखील पोहोचलेत, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया या गोष्टीवरती दिलेली नाही। शिंदे गटातले आमदार आज आदित्य ठाकरे यांना डिवचत एक बॅनर हातामध्ये घेऊन उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी शिंदे गटातल्या आमदारांकडून सुरू आहे। सत्ताधारी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आहेत आणि ते तिथे घोषणाबाजी करतायत ठाकरे गटाविरोधात। ठाकरे गटातले आमदार हे देखील तिथे येत आहेत, त्यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया याविषयी आलेली नाही। मात्र आज आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न शिंदे गटातल्या आमदारांकडून। आदित्य ठाकरे हे अजून विधान भवनामध्ये पोहोचलेले नाहीत, ते देखील पोहोचतील, त्यांची देखील प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे। मात्र सध्या सुरक्षा व्यवस्था कडेकोट अशी तैनात केलेली आहे। काल सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकात भिडले होते, एकमेकांच्या अंगावरती धावून गेले होते आणि म्हणूनच ही सगळी सुरक्षा आज आहे। यानंतर आता पुढची बातमी औरंगाबाद गंगापूर